अरे, खरं खरं सांगायचं, गेल्या आठवड्यात शनिवारी तू कुठे होता? अच्छा, तुझी रिक्षा बंद होती. हा, रिक्षाचा टायर पंक्चर झाला होता. तुझी रिक्षा गॅरेजमध्ये होती आणि तुझी तब्येत बरी नव्हती. तू घरात होतास. हे सगळं स्टेटमेंट तुझी वाचलेली आहे मी. आता खरं सांगायचं, गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री नाईट लवर्स हॉटेलमध्ये खून झाला. त्या वेळेला तू कुठं होता? मग आता सांग, नाईट लवर्स या डान्स बारच्या गेटवर रात्री 11 वाजता तुझी रिक्षा काय करत होती? सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यामध्ये तुझी रिक्षा आणि तुझ्या रिक्षाचा नंबर क्लिअर कट दिसलेला आहे. तेव्हा तुझा शहाणपणा बाजूला ठेव आणि काय झालं त्या रात्री हे खरं सांग. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुझी रिक्षा रात्री 11 वाजता नाईट लवर्स हॉटेलच्या गेटवर होती. तू रिक्षाच्या बाहेर आलास, हॉटेलमध्ये गेलास आणि बरोबर अर्ध्या तासाने रिक्षामध्ये बसलास. रिक्षा घेऊन निघून गेलास. बरोबर ना? आत्ता खरं सांगायचं, त्या रात्री नेमकं काय घडलं? खून कसा झाला? सांगतोस की मी दुसरा मार्ग अवलंबू? गपगुमान सांग ना, नाहीतर मग तुला माहितीच आहे मी कसा गुन्हेगारांना वठणीवर आणतो ते. सांग, बोल. अरे बोल ना. त्या रात्री 11 वाजता तू हॉटेलमध्ये घुसलास. हॉटेलमध्ये खून कसा झाला? बोलतोस की नाही? बोल. बोलायचं. शिंदे, जरा चक्कीचा पट्टा घेऊन ये. हा, असं नाही बोलणं. तुला वेगळी शाळा करावी लागेल.